आणि बातमी आहे जागतिक चिमणी दिवसानिमित्तची। जुन्नरमध्ये एक दाम्पत्य आहे, खरमाळे दाम्पत्य। निसर्गाचं संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखावा यासाठी या दाम्पत्याने एक विशेष मोहीम सुरू केली आहे आणि या मोहिमेसाठी त्यांचं खूप जास्त कौतुक होतंय। सोबतच त्यांना राज्य सरकारचा पुरस्कार सुद्धा जाहीर झालाय। सध्या राज्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय। ऐन मार्च महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचलाय। मात्र जुन्नरच्या माळरानावरच्या प्राणी पक्ष्यांसाठी अगदी मुबलक पाणी उपलब्ध आहे। ठिकठिकाणी त्यांच्यासाठी पाणवठे तयार झालेत। रमेश खरमाळे आणि त्यांच्या पत्नी स्वाती खरमाळे यांनी गेल्या 4 वर्षात या माळरानावरती 400 पेक्षा अधिक पाणवठे तयार केलेत। दिवस रात्र मेहनत घेऊन या दाम्पत्यानं तहानलेल्या जीवांसाठी पाण्याची सोय केली आहे। 2014 साली भारतीय लष्करातून निवृत्त झाल्यावरती रमेश खरमाळे वन विभागात रुजू झाले। सध्या ते जुन्नर वन खात्यामध्ये वनरक्षक म्हणून काम करतात। देशसेवेनंतर निसर्ग सेवा हाच वसा घेतलेल्या खरमाळेंनी जुन्नर विभागातील डोंगर माथ्यावरती माळरानावर खड्डे खोदायला सुरुवात केली। प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाणवठे बनवल्यानंतर त्यांनी माणसांसाठी ऑक्सिजन पार्क तयार करायला सुरुवात केली आहे। पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत खरमाळे दाम्पत्य माळरानावरती घाम गाळतं आणि वृक्ष संवर्धनाचं काम करतं। याच्यामध्ये माणसासाठी उपयोगी पडणारं एकही फळाचं झाड लावलं नाही। माणसासाठी फक्त ऑक्सिजन मिळावा म्हणून आम्ही ही झाडं लावली आहेत मुळात। आणि जी पिंपळ असतो त्याला पण छोटाले येतात, पक्षी कुठेतरी खातात, बिया पोटात जातात आणि म्हणून ही जंगली अभेदित राहतात। मी नेहमी प्रत्येक वेळेस सांगत असतो की मी खोडदगावचा रहिवासी, माझ्या वडिलांनी कुठेही जाऊन जंगलामध्ये झाड लावलेलं नाही। ही देण जी आहे ती फक्त पशु पक्ष्यांचीच आहे आणि म्हणून पशु पक्षी जगवण्यासाठी आमचा ध्यास आहे। खरमाळे यांच्या कामात त्यांची मुलंही त्यांना साथ देतात। वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगला सामोरं जाताना प्रत्येकानं आपापल्या परीनं निसर्ग संवर्धनात खारीचा वाटा उचलायला हवा असं खरमाळे म्हणतात। आपल्याला हे पर्यावरण श्वास देते आणि या श्वासासाठी आपण सहकुटुंब काम केलं पाहिजे, ही त्या पाठीमागची आमची भूमिका आहे महत्त्वाची। आणि असं जर एक कुटुंब करता करता जर प्रत्येक कुटुंबाने जर असं केलं तर मला वाटतं प्रत्येक माणसाचं लाईफ जे आज 60 ते 65 वर्षावर आलंय ते परत कुठेतरी 70, 80, 85च्या आसपास जाईल। आवड आहे त्यामुळे आपोआपच तो वेळ काढला जातो, निघतो। आणि यामागे उद्देश असा आहे की आजची पिढी ही मोबाईलमध्ये जास्त गुंतत चालली, तर मुलांना कुठेतरी एक चांगली सवय लागावी किंवा मुलांना काहीतरी वेगळं डायरेक्शन देऊन या तांत्रिक युगातून थोडंसं बाहेर येऊन पर्यावरणामध्ये त्यांना एक चांगला श्वास मिळावा, एक उत्तम आरोग्य मिळावं, हा त्यामागचा मुख्य उद्देश। खरमाळे दाम्पत्याच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडनं रमेश खरमाळे यांना वन आणि वन्यजीव व्यवस्थापनात रजत पदक जाहीर झालंय। त्यावर पुरस्कारासाठी हे काम नसून याद्वारे प्रत्येकाला निसर्गाप्रती आणि पर्यायानं समाजाप्रती